ऑर्गनायझिंग कमिटीकडे परत द्यायचे आहेत. अमोल पाटील यांना 3000 रुपयांचं ते कॅश प्राइज दिलं जाईल. 3 बॉल 3 षटकार मारले. आदरणीय जयेंद्र दादा आणि जीत दादा या दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र ते पारितोषिक असेल. षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचा अमोल पाटील यांना. त्याच्याच बरोबरीने प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे मात्र आपण काही क्षणामध्ये या ठिकाणी वळणार आहोत. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये फायनल डे होता. फायनल डेमध्ये आपण मला समालोचन करण्याची या ठिकाणी संधी दिलीत. अर्थातच हेदुटणे गाव कल्याण नगरीमध्ये आज आम्ही आलो आहोत आणि आमचे अर्थातच सिनियर कॉमेंटेटर त्याच्याच बरोबरीने चांगले मित्र करण काहन सर आणि त्याच्याच बरोबरीने सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपण मला बोलावलात, आज समालोचन करण्याची संधी दिलीत. क्रेटा गाडी आहे, 9000 नंबर आहे त्या गाडीचा. मैदानाच्या बाहेर आहे ती, थोडासा अडथळा होतोय त्यामुळे ती क्रेटा 9000 नंबरची गाडी ज्यांची कोणाची असेल थोडीशी त्यांना नम्रतेची विनंती आपण बाजूला काढा, कारण बाकीच्या गाड्या त्या ठिकाणाहून बाहेर गेल्या पाहिजेत, आतमध्ये देखील आल्या पाहिजेत आणि ती वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्या व्हेकलची आपण मध्ये पार्क केली आहे. विनंती असेल क्रेटा 9000 नंबरची गाडी आहे, आपण थोडीशी बाजूला काढायची आहे प्लीज. संदेश भंडारी साहेबांना विनंती आहे की अगदी आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. त्याच्याच बरोबरीने यज्ञेश्वर काळन साहेबांना देखील विनंती आहे अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हा. निलेश काळन साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. सगळे ग्रामस्थ मंडळ हेदुटणे सगळ्यांना विनंती करूया. प्रतीक मोरे आपणास देखील विनंती आहे आपण त्या खेळाडूकडे जाईल. त्याच्याच बरोबरीने आकर्षक ट्रॉफीज आहेत. सगळ्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. काही क्षणांमध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुरू केली जाईल. पुनश्च एकदा सगळ्यांचं करण काळन सर त्याच्याच बरोबरीने सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी यांचं आज समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी चांगला पाहुणचार केला त्याबद्दल सगळ्यांचा आभार असेल. भेटूया कोणत्या तरी नवीन स्पर्धेमध्ये तुमच्या या लाडके मानस मनोरे सोबत. तत्पूर्वी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अनंताजी कान यांना विनंती आहे आपण मंचावरती या. कुमार प्रतीक मोरे प्लीज या. आपण सगळ्यांनी ज्यांचा मी नामोल्लेख करत आहे त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मंचावरती या. काही क्षणातच आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. मंचावरती आपण पाहतोय कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये ज्यांनी आजवर एकूण 90 बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत असे दानशूर दाते काटे ग्रामपंचायतीचे माझे उपसरपंच आदरणीय उद्योगपती काशीनाथ शेठ कान्हा पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आमच्या संपूर्ण टीमला विनंती करेन सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी सर्वांनी आणि सर्वांच्या उपस्थितीत आपण आदरणीय काशीनाथ शेठ पाटील काटे यांचा या ठिकाणी सन्मान करूया. दरवर्षी दादांचं प्रेम या स्पर्धेला राहिलेलं आहे आणि गेल्या काही पर्वांमध्ये दादांकडून बाईक देखील स्पॉन्सर्ड करण्यात आली होती. वेळात वेळ काढून दादांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण या सन्मान करूयात. थँक्यू सो मच आदरणीय काशीनाथ दादा पाटील. आपण
या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून आपली उपस्थिती दर्शवली, अर्थातच शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. यानंतर त्याचबरोबर माजी सरपंच आणि उद्योगपती मुकेशजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. इंग्लंड रिटर्न माजी खेळाडू राजू पालकरी यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय मुकेश पाटील साहेब यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आज सगळ्यांना ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली, सर्वच प्रेक्षकांना, खेळाडूंना, मॅनेजमेंट टीमला, एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर सुखदेव जेकान यांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. दत्ता संते आपण असाल तर आपण मंचावरती या. सोनारपाडा, त्याचबरोबर आगासन आणि हेदुड या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक जयेंद्रजी कान, नेहमीच या संघाला त्यांचंही फार मोठं योगदान राहिलं, त्यांचा आपण सन्मान करूयात. मी जयेंद्रजी कान यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. थँक्यू सुखदेवजी कान, ज्यांच्याद्वारे सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर. त्याचबरोबर बीटी पाटील साहेब यांना विनंती, गोळवलीचे बीटी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर ज्यांनी पाण्याची आम्हाला व्यवस्था केली आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आजवर आपल्याला पाहायला मिळतं, आर एम प्रतिष्ठान सोनारपाडा, कोणी मेंबर्स असतील तर आपण कृपया करून या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा प्लीज. आर एम प्रतिष्ठान या प्लीज या. विराज, चिराग या प्लीज, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. आर एम प्रतिष्ठान इंटरनेटची व्यवस्था ज्यांनी केली, विघ्नहर्ता नेट सर्व्हिस रामदादा खान, आपण उपस्थित असाल तर आपण मंचावर द्या. थँक्यू चिराग अँड आर एम प्रतिष्ठान, दररोज ज्यांनी पाण्याची व्यवस्था आम्हाला केली. त्याचबरोबर सोनारपाडाचे शरीर सौष्ठवपटू, फार कमी वेळेमध्ये सोनारपाडाचं गाव संपूर्ण जिल्हाभर ज्यांनी केलेलं आहे आणि आपल्या गावचे भाचे देखील आहेत, केतनजी मात्रे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रथमेश दादा पाटील आणि गणेश दादा पाटील, आर एम प्रतिष्ठान यांचे मनापासून आभार. उपस्थित असाल तर आपण मंचावरती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा प्लीज.
5 वेळेला सलग गोल्ड आणि 2 टायटल विनर. एकदा जोरदार टाय मंडळी. शरीर आणि जमीन कसली नाही तर त्यांचा कस निघून जातो आणि आपल्यामधलाच सोनारपाडा गावचे सुपुत्र केतनशी मात्रे, थँक्यू आपण आलात. त्यासोबत मंचावरती राजेश दादा पाटील देखील आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या कल्याण डोंबिवली असोसिएशन अंतर्गत नेहमीच ते देखील कार्यरत असतात. आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरच्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत, कुमार प्रतीक मोरे यांना विनंती आपण या. त्यासोबत लक्ष्मणजी मुंडे साहेब आगासन यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा, ज्यांच्याद्वारे आम्हाला खरं तर मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. स्वर्गीय काळूराम कृष्ण भंडारी यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच एदुडनेचे निवृत्तीचे कृष्ण भंडारी साहेब ते काही कारणास्तव जरूर उपस्थित नाहीत, पण त्यांच्या बिहाफमध्ये मी विनंती करेन संदेश भंडारी यांना, त्यांचे पुतण्या या ठिकाणी. संदेश आपण या. संदेश भंडारी. त्यासोबत आदरणीय भरतजी ठाकूर साहेब यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबर कुमार यज्ञेश खान यांना विनंती आपण या मंचावरती. यज्ञेश खान या. नेहमीच सहकार्य, कोणत्याही गोष्टीची मदत नेहमीच ते उपस्थित असतात. यज्ञेश खान यांचे आपण कुमार नाही तर आता काही दिवसात श्री देखील होणार आहेत. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर खरं तर ज्यांचं मालकीचं क्रीडांगण आहे आणि कधीही कोणताही संकोच मनामध्ये न ठेवून ही स्पर्धा बनवण्यासाठी आम्हाला नेहमीच ज्यांचा ग्रीन सिग्नल असतो, माजी सरपंच एदुडनेचे खरं तर आमदारजी काळन साहेब, त्यांच्या बिहाफमध्ये अनंतदा काळन उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन या आपण. त्यासोबत सांगायला अभिमान वाटतोय की शैक्षणिक क्षेत्रात देखील आपला आगरी समाज कुठेही कमी नाही आणि आमच्या गावचा पहिला CA चार्टर्ड अकाउंटंट भूपेंद्र भंडारी यांना विनंती करेन की आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एकदा जोरदार टाळ्या मंडळी. एदुटनेचे पहिले CA. अनेक पॉप्युलर पर्सनॅलिटी, फेमस यूट्यूबर, रील स्टार सॅमी काळन देखील आहेत. सॅमीला विनंती आहे या आपण आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा प्लीज. आणि त्याचबरोबर आज ज्यांचा आपल्याला नृत्य आविष्कार पाहायला मिळाला, रंगाबाई शिरडोन या. रंगाबाई शिरडोन. त्यासोबत या वर्षी ज्यांनी आणि गतवर्षी या स्पर्धेसाठी ज्यांनी गाणं बनवलं ते आमचे युवा गायक चिन्मय काळन यांना विनंती आपण या. लवकरात लवकर या, मान्यवरांना जायचं त्यामुळे जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. प्लीज चिन्मय काळन, रंगाबाई आपण लवकरात लवकर या. त्यासोबत आमचे एवन जोडी मयूर पाटील आणि विकी पाटील यांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. चला आता पटापट या प्लीज. जीत कालन आणि जयेंद्र कालन यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे रंगाबाईला. चला तर त्याचबरोबर आता सगळे सन्मान नाहीतर आणि एक बाकी या मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांची राहिली, रुपेश दादा पाटील यांना विनंती करेन. खरं तर ते तितकासा वेळ त्यांना मिळत नाही खेळण्यासाठी, पण आज जरूर उपस्थित आहेत. रुपेश दादा पाटील या आपण. संपूर्ण टीमला विनंती, एक शेवटचा सन्मान आपण करतोय आणि त्याबरोबर वळत आपण अंपायरच्या सन्मानाकडे. मनोज पवार सर आणि रतन मानेरकर सर या लवकर. रतन मानेरकर सर आणि त्याचबरोबर
मनोज पवार सर. डे नाईट फॉर्मॅट स्पर्धाच इतक्या आहेत की त्यामुळे आता अंपायर्सला मागणी वाढलेली आहे. तूच पाहिजे, यावंच लागतं आणि इथे देखील ते उपस्थित राहिले. थँक्यू. कोणती कॉन्ट्रोवर्सी नव्हता, तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. त्याबद्दल रतन मानेरकर सर पालेगाव आणि मनोज पवार सर उत्तर शिव आभार. थँक्यू. थँक्यू. आता सर्वांचा सन्मान झालं असं जाहीर करतोय. कोणाचा बाकी असेल तर सतरंगी क्रिकेट संघ दुटणे बी यांच्या वतीने या कार्यक्रमाचा अँकर या नात्याने दिलगिरी व्यक्त करेन. ओळख आपण 13व्या पर्वाच्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे. आकर्षक ट्रॉफी आम्हाला नवी मुंबईचे उद्योगपती मनोहरजी राऊत साहेब सारसोळे यांनी पुरस्कृत केलेले आहे. सो नो डाऊट एस बी प्रतिष्ठान आर एम सोनारपाड्याचा फायनल मॅच मध्ये जबरदस्त खेळ ज्याने केला. 26 धावा बनवत असताना एक विकेट देखील काढणारा अपकमिंग रायझिंग स्टार अनिकेत पाटील मॅन ऑफ द मॅच. मंचावरती एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी कान उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जीत काळन आणि जयेंद्र काळन यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. अमोल पाटील यांना. अनिकेतला आपण सामनावीरचं पारितोषिक देऊयात. वेट अनिकेत आपणही थांबा. मुकेश दादा पाटील यांच्याकडून अनिकेतला देखील 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. मी विनंती करेन आणि अमोलला देखील 3000 आहेत ते आपण अनिकेतकडे सुपूर्द करत आहोत. माजी सरपंच आदरणीय मुकेश दादा पाटील यांच्याकडून 3000 अनिकेतला आणि 3000 अमोल पाटील आहेत. जीत काळन आणि जयेंद्र काळन यांच्याकडून देखील 3000 असं टोटल ओव्हरऑल 6000 अमोलला आणि 3000 अनिकेतला. हे सर्व दर्यादिल व्यक्ती आहेत त्यामुळे आपलं क्रिकेट पुढे चाललंय. यानंतरचा पारितोषिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज जे आम्हाला जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला कुमार प्रतीक गौतम मोरे यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन गुरुमामा बेलिलकर गावदेवी स्टील सप्लायरचे प्रोप्रायटर आणि त्यासोबत फुलाजी कांद यांना मुंबई भूषण सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव यांच्या शुभस्य आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देत आहोत. स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी ओमसे आगासनचा 13वा पर्वाचा सतरंगी चषकाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निल्सन मडवी असेल तर ऑन बिहाफ या कोणीतरी कॅप्टन या ओंकार लवकर. जबरदस्त कॅचेस आणि आउटफील्ड मध्ये जबरदस्त कामगिरी ज्याची राहिली. निल्सन सध्या उपस्थित नाही. त्याचबरोबर पुढचं पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज कूलर जे आम्हाला समर्थ इलेक्ट्रॉनिक्स संकेतजी संते कोळेगाव आणि आकर्षक ट्रॉफी कुमार प्रतीक मोरे यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. पोलीस पाटील मी रुपेश दादा पाटील आणि कुमार प्रतीक मोरे यांनाच विनंती करेन की आपल्या शुभस्य उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्ही प्रदान करणार आहोत. 11 विकेट्स या 13व्या पर्वामध्ये सतरंगी चषकाच्या ज्याने घेतल्या. जोरदार त्यांनी स्वागत करूयात अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाईचा. मोठी देसाई एक्सप्रेस संदेश मात्रे. मोठी देसाई एक्सप्रेस ऑन ट्रॅक होती आणि बाबूने जबरदस्त गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये 11 विकेट्स काढले. एकदा जोरदार टाळ्या संदेश मात्रेसाठी. आपण देत आहोत उत्कृष्ट फलंदाज कूलर समर्थ इलेक्ट्रॉनिक्सचे संकेतजी संते यांच्याकडून आणि बॅट आहे जागृती स्पोर्ट्स राहुल दादा पाटील आणि विशाल दादा पाटील यांच्याकडून. आणि मी विनंती करेन मंचावरती
उपस्थित शरीर संशोपटू केतनजी मात्रे, श्रीमान यज्ञेशजी काळन या कुमार यज्ञेशजी काळन, कुमार श्रीमान अनंताजी काळन आणि केतनजी मात्रे यांना सहासष्ट धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि सतरंगी चषकाचा 2025च्या 13व्या पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम आय ओमचे आगासन आणि खेळाडू विनायक मुंडे. बोलणार आहे ना आपल्यासोबत विनायक? येस, नो डाऊट बोलणार आहे तो. अभिनंदन, थँक्यू सो मच केतन मात्रे आणि यज्ञेशजी कान. विनायक कसं वाटतंय? फार चांगली बॅटिंग केलीस बिकॉज काल जेव्हा तुम्ही 3 मॅचेस खेळले तेव्हा विराजही नव्हता, केजूही नव्हता आणि त्यांचा नसताना जी बॅटिंग तू केली कालही या मॅचमध्ये देखील, काय म्हणशील? नक्कीच टीमचा माझ्यावरती भरोसा होता. टीमने मला पुढे ढकलला आणि माझा चांगला परफॉर्मन्स झाला. बॅट कोणती वापरतोस? सानवी स्पोर्ट्स. ओके, कशी वाटते आणि खेळपट्टी कशी वाटली ओव्हरऑल? मागच्या काही पर्वांमध्ये या स्पर्धेमध्ये तू देखील खेळलेला आहेस, कशी वाटते ही स्पर्धा तुझ्या शब्दात? विकेट तर खूप छान आहे आणि खेळायला येते, दरवर्षी मजा येते खेळायला. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि पुढच्या काही स्पर्धांसाठी तुला शुभेच्छा. केजू आणि विराजचीच कालच्या दिवसामध्ये मात्र अनुपस्थित होती. जबरदस्त बॅटिंग केली ती विनायकने आणि तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. यानंतरचं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम 22,222 रुपये, जे आम्हाला मुकेश दादा पाटील यांच्या सौजन्याने चतुर्थ क्रमांक आणि आकर्षक ट्रॉफी. मागच्या 13 पर्वांमध्ये मंडळी ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला या ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत असे दानशूर दाते स्वर्गीय हरिश्चंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती शारदाजी हरिश्चंद्र पाटील, संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, माजी सरपंच आदरणीय रणजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब आणि आदरणीय अजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती माजी सरपंच सोनारपाडाचे मुकेश पाटील साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभस्य या पारितोषिकाचं वितरण होईल. या जोरदार आपण स्वागत करूया टीम मनवी 11 जनुमान मोठी देसाई. जबरदस्त परफॉर्मन्स. एका वेळेला असं वाटलेलं जेव्हा ते 43ला डिफेंड करत होते, काय बॉलिंग केलेली. मोठी देसाई एक्सप्रेस संदेश मात्रे, वरुण पाटीलने फक्त 2 धावा वाईटचा खर्च करत असताना 4 विकेट काढले होते. वरुण थांबा पण प्लीज, वरुण जे कॅप्टन आहेत. आणि आदरणीय मुकेश दादा पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करा पुन्हा एकदा. ओके चालेल, पण पुन्हा एकदा मनापासून आभार आपण उपस्थित राहिला त्याबद्दल. वरुण कसं वाटतंय? बिकॉज मागच्या काही पर्वांमध्ये मला आठवतं लास्ट टू लास्ट सीझन तुम्ही चॅम्पियन होते. जेव्हा जेव्हा स्पर्धेमध्ये खेळता किमान 2 मॅचेस तर तुम्ही जिंकलेल्याच आहेत. या स्पर्धेमध्ये सध्या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय, काय म्हणशील? हा ग्राउंड तर आमच्यासाठी लक्कीच आहे. आम्ही ह्या ग्राउंडला प्रत्येक वर्षी म्हणजे 1-2 राऊंड जर मारलेतच. प्रेम जेव्हा होता मला आठवतं 2 वर्ष अगोदर, तेव्हा तर चांगलाच खेळ व्हायचा तुमच्या संघाचा. तो नसतानाही तुम्ही कुठेही खचले नाही, जबरदस्त परफॉर्मन्स करतात. आणि या मॅचमध्ये, या आजच्या दिवसामध्ये तू जी बॉलिंग केली त्या मॅचमध्ये 2 धावा वाईटच्या गेल्या. लेग स्पिन, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पिनर फार कमी पाहायला मिळतात, पण कसं जमतं आणि कशी बॉलिंग केलीस? जमतं तर ती प्रॅक्टिसच करतो तसं. लेदर बॉल क्रिकेट आय थिंक तू सुरुवातीला खेळलेला आहेस आणि कुठेतरी त्याचा फायदा होतो का? हो, थोडा 1 महिना खेळलो होतो मी लेदर क्रिकेट. प्रवीण देवकर यांनी मी ऐकलं की संपूर्ण वर्षभर तुमच्या संघाला पॅक केलेलं आहे. अन्वी 11 या नावाने तुम्ही खेळलात, काय म्हणशील पॅकर्स प्रवीण देवकर यांच्याबद्दल?
त्याचा आधी पण आमची एंट्री असायची, पण यावर्षी त्यांनी पूर्ण टीम आमची विकेट घेतली, त्यासाठी धन्यवाद. शुभेच्छा नेक्स्ट स्पर्धांसाठी आणि अभिनंदन पुन्हा एकदा तुला. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अन्वी 11 JCC मोठी देसाई. यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाकडे. रोख रक्कम 33,333 रुपये, आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला पुन्हा एकदा आदरणीय अजित हरिचंद्र पाटील साहेब यांच्याकडूनच मिळालेली आहे. आणि या पारितोषिकाचे सौजन्यात कुमार जयेंद्रजी प्रकाश कान, आणि मी त्यांनाच विनंती करेन, जयेंद्रजी प्रकाश कान साहेब यांना विनंती आहे, या पण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल. आणि त्यासोबत रोहिदास कायन साहेब यांना विनंती आहे, आपण या. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाने केला. सेमीफायनल ज्यांनी गाठली, पण हरकत नाही, सेमीफायनल मध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला. SP11 सोनारपाडा. सोनारपाड्याच्या दोन्ही टीम्स खेळल्या होत्या फर्स्ट सेमीफायनल. आहेत का कोण? येस येस. समीर पाटील अँड ऑल टीम SP11 सोनारपाडा. सेमीफायनल खरं तर सोनारपाडाचं अगेन सोनारपाडाच होती, आणि जरूर आपण त्यांना हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे SP11 सोनारपाडासाठी. उत्कर्ष बोलणार आहे का करण? येस येस, चालेल चालेल, हरकत नाही. यानंतर आपण वळूयात द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. रोख रक्कम 55,555 रुपये, आणि ज्यांच्या सौजन्याने बाईक सम्राट माजी उपसरपंच काटेरीचे उद्योगपती आदरणीय काशीनाथजी काना पाटील साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. आकर्षक ट्रॉफी पुन्हा एकदा आदरणीय अजित हरिचंद्र पाटील साहेब यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. या जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया टीम ओम साई आगासन सतरंगी चषक 2025 चे रनर अप्स. आता जसा आवाज निघालाय माझ्यासोबतही निघाला पाहिजे. ओमकार प्लीज. अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. आय थिंक तुझा बैल देखील आहे, दुपारी शर्यतींमध्ये होतास, जिंकलास की हरलास? तिकडे हारलो. ओके, हार पचवली आणि इकडे मात्र जिंकण्यासाठी आलास. चांगला खेळ झाला, हरकत नाही. फायनलमध्ये जरूर तुम्हाला परास्त व्हावं लागलं, पण कालही केजू नव्हता, विराज नव्हता, जबरदस्त तुम्ही खेळले. काय सांगशील, जेव्हा सिनियर प्लेअर नसतात ज्यांच्यावरती खरं तर तुमची जिम्मेदारी असते, ते नसताना ती जबाबदारी तुझ्यावरती होती, ती जबाबदारी विनायकवरती होती, करण निल्सन यांच्यावरती होती. काय म्हणशील, कसा झाला परफॉर्मन्स? पहिल्यांदा मी सांगतो अख्ख्या टीम पूर्ण टीमचा माझा धन्यवाद सांगतो. पूर्ण मन लावून केलं होते पोरं. येस येस, थोडासा गैरवरलाय, पण मन लावून खेळल्यानंतर फळ मिळतं ते तुला मिळालंय. या स्पर्धेविषयी थोडक्यात काय म्हणशील? कारण दुपारी आय थिंक तू नसशील, शर्यतीने गेला होता. दुपारी जेवणाची व्यवस्था सगळ्यांनाच करण्यात आली होती, आणि हे संपूर्ण ऑल ओव्हर आयोजन, कारण अगदी सिनियर याच्यामध्ये कोणीही नाही आहे, सगळे यंगस्टर आहेत, तुलाही माहिती आहे. संपूर्ण टीम काय म्हणशील? काही नाही, स्पर्धा तर दरवर्षीप्रमाणे चांगलीच असते, आणि दरवर्षी आम्ही इथे खेळतो, पण गेल्या वर्षी फक्त आम्ही फर्स्ट राऊंडला हारलेलो. या हरकत नाही, पण यंदा जिंकलास, पुन्हा आभार, अभिनंदन. या वळत आपण यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे उपसभापती श्रीमान गजाननजी पाटील साहेब यांच्या सौजन्याने रोख रक्कम 1,11,111 रुपये आणि ट्रॉफी आदरणीय अजित हरिचंद्र पाटील साहेब यांच्या वतीने आम्हाला या सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात येतात. आणि दादांनाच विनंती करेन मी की आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण होईल. सतरंगी चषक 2025 चे आदरणीय काशीनाथजी काना पाटील साहेब यांना विनंती, आपण या.
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अँड देन मान्यवरांना विनंती पुढे जाऊ नका, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मालिकावीर हे प्राइज देखील आपण देणार आहोत. मात्र सध्या आपण विजेत्यांना बोलवत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. 13वा पर्व सतरंगी चषकाचे विजेते SB प्रतिष्ठान गणेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ RM11 सोनारपाडा. कॅप्टन अमोल आहेत आणि योगेश दादा यांना विनंती आहे. दोघेही सिनियर प्लेअर थांबा आपण. अमोल आणि योगेश दादा. अमोल पाटील आणि योगेश पाटील या या लवकर लवकर. अमोल वेळेने आपल्याकडे ट्रॉफी त्यांना द्या. तुम्ही थांबा. लवकर लवकर या. एक फोटो घ्या अगोदर दादांसोबत. योगेश दादा प्लीज 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 प्लीज. अमोल अरे तो ऑलवेज बोलत आलाय. चला तरी आपण त्यालाच घेऊ. बाहुबली हरकत नाही. तुझं अभिनंदन. तिकडेही जिंकलात वाटतं. हो तिकडे पण फायनल मारली. कसं वाटतं सध्याचा टीमचा परफॉर्मन्स ओव्हरऑल? सध्या टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होत चालला आहे, कारण की आमची प्रॅक्टिस बघायला प्रॅक्टिस सर्व टायमावर येतात आणि प्रॅक्टिसला चांगला खेळ करतात. चांगले यंगस्टर वगैरे सर्वांचा आम्हाला पाठबळ मिळतो, कारण की आम्ही झालो योगेदा झाला, अमोल झाला. आम्ही सोडून जर गेलो आऊट जरी झालो तरी पाठवून प्रथमेश आर्यने चांगली बॅटिंग करतात. यस यंगस्टर आल्यानंतर ती उभारी मिळते संघाला आणि असं म्हणतो की टीम चालते पुढचे 4-5 वर्ष आणि तो बॅकअप तुम्हाला मिळाला यंगस्टरचा आणि ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स देखील होतो. पण जो अनिकेत पाटील जेव्हापासून टीममध्ये आलेला आहे, कारण अनिकेतची बॉलिंग असेल बॅटिंग असेल ओपन करतो, बॉलिंगमधून बऱ्याच वेळेला कमबॅक आणि आम्ही बघत आलेलो आहोत की जेव्हा जेव्हा यंगस्टर असे येतात टीम थोडी उभारत असताना पाहायला मिळते. काय म्हणशील खास करून अनिकेत पाटीलबद्दल? ओपनिंगचं बोललं गेलं तर योगेशदादा आणि अनिकेत पाटील हे दोघांनी जर पॉवर प्ले जर चांगला स्कोअर केला तर आमच्यावर जेवढंच आमच्या मागच्या बॅट्समॅनवर प्रेशर खूप कमी येतो आणि आम्ही फ्री माइंडेडमध्ये बॅटिंग करू शकतो. जी पहिली सेमीफायनल होती सोनारपाड्याच्या विरुद्ध सोनारपाडा खेळले होते. मॅचमध्ये तसं काय वाटत नव्हतं, पण असं काय असतं का मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दोन्ही एकाच गावच्या टीम्स असतात थोडंसं दडपण असतं, अरे लोक काय बोलतील, खेळ कसा होईल, काय असते सिच्युएशन जेव्हा ॲज अ खेळाडू म्हणून दोन्ही टीम्स एकाच गावाच्या असतात आणि सेमीफायनल सारख्या प्लॅटफॉर्मला तुम्ही खेळत असता? असं काय ना, आम्ही दोन्ही टीम बघायला गेलं तर आम्ही एकमेकांचे मित्र पण आहोत आणि ते क्रिकेटचा खेळ आहे, कारण हारोजीत असतेच. ते टीम नाही तर पूर्ण आमचा गाव जिंकला, कारण की आपण झाल्या 32 टीममध्ये जर सोनारपाड्याच्या 2 टीम टॉप 4मध्ये पोहोचतात तर सोनारपाड्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वा वा, एकदा सोनारपाडाकरांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. पुन्हा एकदा अभिनंदन अमर ठाकूर, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. सोनारपाडा राहिलेत विजेते. मात्र मंडळी शेवटचं पारितोषिक अजूनही बाकी आहे. मालिकावीर स्वर्गीय काळूराम कृष्ण भंडारी यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच हेदुटणेचे श्रीमान निवृत्तीजी कृष्ण भंडारी साहेब यांच्याकडून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे आणि ट्रॉफी कुमार प्रतीक गौतम मोरे यांच्याकडून. आणि उपस्थित सर्वच मान्यवरांना आता मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी बाईक सोबत या आणि ती बाईक आता आपण त्या एका खेळाडूला सुपूर्द करणार आहोत. या उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती मंचावरती. आदरणीय अजितजी पाटील साहेब, काशीनाथजी पाटील साहेब, त्यासोबत रुपेशजी पाटील, रोहिदाजी कान, फुलाजी कान, सुखदेव कान, सगळेच त्यामध्ये यज्ञेश कान असतील, गुरुनाथ बेलिलकर आणि सोनारपाडाकर या. आपण सगळे मान्यवर आमचे. चेतनजी पाटील या, राजेशजी पाटील, बिट्टीजी पाटील, सुखदेवजी कान या या सगळ्यांनीच या.
चला तर वेळ झाली आहे त्या खेळाडूला बोलवण्याची. सतरंगी चषक 2025 13वा पर्व, 13वा पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू 166 धावा ज्याने बनवल्या बॅटिंग करत असताना. विकेट घेतले त्याने 4, 178 पॉइंट्सने या 13व्या पर्वाचा मालिकावीर ज्याला आपण देत आहोत HF डिलक्स. ही बाईक 13व्या पर्वाचा मालिकावीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात SB प्रतिष्ठान RM सोनारपाडाचा अनिकेत पांडुरंग पाटील. बाबा सर्वच मान्यवरांच्या शुभस्य आपण अनिकेतला ही मालिकावीरची बाईक आणि ट्रॉफी देतात. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. सोनारपाडाचा रायझिंग स्टार या संपूर्ण स्पर्धेमध्ये 166 धावा ज्याचा धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 4 विकेट आणि 178 पॉइंट्सने अनिकेत ठरलाय मालिकावीर. पिताश्री देखील आहेत. गाणं असं वाजलं होतं की फिरवीन तिला गाडीवर. कोणाला फिरवणार आहेस? थोडंसं हॅमिंग मारते. अनिकेत तुला गाडीवरून उतरवतोय, फक्त वरती आहे ना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सर्वच स्पॉन्सर्डचं मनापासून आभार. आदरणीय काशीनाथ दादा पाटील असतील, आदरणीय अजितजी पाटील साहेब असतील. अनिकेत आहे ना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय सुखदेवजी कान, फुलाजी कान, त्यासोबत गुरुनाथजी बेलिलकर, केतनजी मात्रे, बिट्टीजी पाटील, यज्ञेश कान, रोहिदासजी कान, रुपेश पाटील, सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. अनिकेत अनिकेत प्रथमतः अभिनंदन. गाणं जसं वाजलं की तिला फिरवीन माझ्या गाडीवर. कोणाला फिरवणार आहेस? नक्कीच आई असेल पहिली गोष्ट. वा, मम्मीला फिरवणार. एकदा जोरदार अनिकेतसाठी. फार चालाक आहे, चांगला बोलतो लगेच. ही ट्रॉफी मला असं वाटतं की या अगोदर देखील तुला बाईक भेटलेली. कितवी बाईक आहे? ही सेकंड बाईक आहे. सेकंड. पहिली कुठे भेटली होती? उसरघरला किंग्स ट्रॉफी. किंग्स ट्रॉफी. आता पप्पा देखील या ठिकाणी आहेत. काय म्हणशील क्रिकेटचा स्ट्रगल? कारण फार कमी वयामध्ये मी तुला बघितलं सोनारपाडाकडून तू खेळत होता. सुरुवात झाली बॉलर, देन तो बॅटिंग करायला लागला. सुरुवातीला फिल्डर आणि बॉलर, देन बॅटिंग करायला लागलास. तिकडची सुरुवात आणि आताच अनिकेत. सुरुवातीचा अनिकेत, आताच अनिकेत. काय बदल वाटतोय? हो नक्कीच. वर्षानुवर्षून या इयरमध्ये चेंजेस वाटत आहे. गेम इम्प्रूव्ह होतो आहे आणि त्याच्यासाठी फॅमिली टीमचा सपोर्ट असतो नेहमी आणि गाववाले पण सपोर्ट करतात नेहमी. खास करून पप्पाचा सपोर्ट कसा राहिला? कारण बऱ्याच वेळेला घरचे असे म्हणतात की अरे यार काय नुसता खेळतोयस, पुढे लग्न करायचंय, घरची जबाबदारी असेल, नोकरी धंदा काहीतरी घरातून बऱ्याच वेळेला सुरू असतं. पण पप्पाचा खास करून सपोर्ट कसा राहिला? पप्पा काय म्हणतात तुला जेव्हा खेळायला निघतोस? अगोदर काय म्हणायचे, कारण आता तुला गाडी भेटते त्यामुळे आता कदाचित नसेल, पण सुरुवातीला पप्पांचा सपोर्ट कसा होता आणि आताचा सपोर्ट? हो नक्कीच. पहिले बोलायचे, आता बोलतात तू खेळत जा, चांगलं लक्ष दे गेम. तुझा आयडॉल आय थिंक केतन मात्रे. तू या अगोदर देखील म्हणालेला आहेस. दुसरी बाईक मिळते, बाईक कोणाला डेडिकेट करशील? पूर्ण टीमला डेडिकेट केली, फॅमिली आणि पूर्ण गाववाल्यांना. ड्रीम काय अनिकेत तुझं? कारण सुरुवातीलाच विचारतोय, यानंतर बऱ्याचशा बाईक भेटतील, पारितोषिकं भेटतील, पण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना टेनिस बॉल क्रिकेटची अशी एक अचिव्हमेंट जी तुला मिळवायची, असं वाटतं की तिथपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. काय वाटतं अनिकेतला? एकदा ISPL खेळायचा भेटायला पाहिजे चान्स. ISPL खेळायचं आणि नक्कीच तू खेळशील. ह्याच सदिच्छा शुभेच्छा. एकदा अनिकेत पाटील साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 13वा पर्वाचा सतरंग क्रिकेट संघ येतूटने बीचा मॅन ऑफ द टुर्नामेंट सोनारपाडाचा SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडाचा अनिकेत पाटील. विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून सर्वच मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि सतरंगी चषकाचं 13वं पर्व या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालं असं आपण जाहीर करूयात. फोटो सेशनला जरूर सुरुवात होईल. मात्र मंडळी अशाच एका मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भेट होईल. मात्र यापेक्षाही मोठं स्वरूप घेऊन 14वं पर्व सतरंगी चषकाचं तुमच्या समोर असेल अशी ग्वाही देऊन मी तुर्तास थांबेन. नक्कीच पुढच्या काही स्पर्धांमध्ये आपण भेटूयाच.
विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, मान्यवरांचा आभार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. कम ऑन डीजे. थँक्यू.